मित्रो नमस्कार. गेल्या 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने आरक्षणाबाबतचा दिलेला निकाल प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण देशभर संभ्रम पैदा झालेला आहे. विशेषतः मागासवर्गीय समाज अस्वस्थ आहे. भारतीय संविधानाच्या कलम 341 आणि 342 प्रमाणे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या याद्या तयार करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असून राष्ट्रपती महोदयांच्या स्वाक्षरीने या याद्या प्रसिद्ध होत असतात. 1 ऑगस्ट रोजी आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या या निकालामध्ये जस्टिस चंद्रचूड आणि त्यांचे बाकीचे 6 सहकारी यांनी आपले मत प्रसिद्ध केलेले आहे. त्याच्यामध्ये केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारला सुद्धा अनुसूचित जाती आणि जमातीच्या याद्यामध्ये फेरफार करणे शक्य आहे असे म्हटलेले आहे. परंतु या खंडपीठाच्या 7व्या न्यायाधीश जस्टिस बेला त्रिवेदी यांनी या 6 जजांच्या विरोधातले मत प्रदर्शित केलेले आहे. त्यांच्यामध्ये 2004 मध्ये 3 जजांच्या समोर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठा समोर चालू असलेल्या या खटल्याचा निकाल लागलेला होता आणि या 3 जजांच्या खंडपीठाने कलम 341 आणि कलम 342 प्रमाणे अनुसूचित जाती आणि जमातीच्या याद्या केवळ केंद्र सरकार आणि राष्ट्रपती महोदयांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध केल्या जाऊ शकतात. याच्यामध्ये राज्य सरकार फेरफार करू शकत नाही असे मत प्रदर्शित केले होते. ते मत जस्टिस बेला त्रिवेदी यांनी ग्राह्य मानून हा विषय यानंतर 5 जजांच्या पुढे आणि आता 7 जजांच्या पुढे येण्याची आवश्यकता नव्हती. परंतु आता हा निर्णय 7 पैकी 6 न्यायाधीशांनी याद्या तयार करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला सुद्धा देण्यासंबंधाची वार्ता केलेली आहे. यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे, त्याची चर्चा करण्यात आलेली आहे, तो म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीला सुद्धा क्रिमिलेअरचं तत्त्व लागू केलं पाहिजे. क्रिमिलेअरचे तत्त्व लागू केल्यानंतर हे पाहणं आवश्यक आहे की पित्यास आरक्षणाचा फायदा झाल्यानंतर त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते आणि त्यानंतर पुत्रास आरक्षणाची गरज भासणार नाही. म्हणजे केवळ एकाच पिढीला आरक्षणाचा फायदा द्यावा अशा पद्धतीचं मत प्रदर्शित केलेलं आहे. परंतु हजारो वर्षे सामाजिक न्यायापासून वंचित असलेल्या या समाजाला हे आरक्षण किती काळासाठी चालू ठेवावे याच्या संदर्भाची निश्चिती देशाच्या लोकसभेमध्ये केली जाते आणि भारतीय संविधानानुसार अशा प्रकारचा ठराव लोकसभेत आणला जातो. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अशा प्रकारचा ठराव आणला आणि लोकसभेमध्ये 30 वर्षापर्यंत आरक्षण कंटिन्यू करावे अशा प्रकारचा ठराव पास झालेला आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाला याबाबत ज्युरिस्डिक्शन नाही. दुसरा महत्त्वाचा प्रश्न या निर्णयामध्ये केला गेलेला आहे तो आपल्यासमोर मी ठेवू इच्छितो. या निकालामध्ये 565 पानाचा असल्यामुळे संपूर्ण उत्तर मी आत्तापर्यंत वाचला नाही, परंतु त्याची जे ठराविक हायलाईट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी 1 नंबरचा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे राज्य सरकारला अनुसूचित जाती आणि जमातीच्या याद्या तयार करण्याचा अधिकार आहे.
हा जो खटला होता, या खटल्यामध्ये अनुसूचित जातीच्या याद्या कुणी तयार कराव्या या संबंधीचा हा खटला नव्हता. या खटल्यामध्ये कोणत्याही पक्षानं अनुसूचित जातीच्या याद्या केंद्र सरकारने तयार कराव्या किंवा राज्य सरकारने कराव्यात या संदर्भामध्ये आपलं मत प्रदर्शित केलेलं नव्हतं. आणि मग अशी परिस्थिती असताना कायद्याच्या चौकटीत राहून न्यायमूर्ती महोदयाने याद्या प्रसिद्ध करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला सुद्धा देण्याचं मान्य केलं. हे न्यायालयीन भाषेमध्ये त्याला ऑर्बिटा डिक्टम असे म्हणतात. ऑर्बिटा डिक्टम याचा ही लॅटिन फ्रेज आहे आणि लिगल टर्ममध्ये याचा अर्थ आहे की न्यायालयामध्ये जी बाजू पक्षकारांनी मांडली नाही, जो मुद्दा पक्षकारांनी मांडला नाही, त्याच्यावरती कोर्टानं बोलणं याला ओबिटा डिक्टम असे म्हणतात. आणि त्यामुळं हा न्यायालयाचा निर्णय असं मानता येत नाही. आणि म्हणून राज्याने सुद्धा अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा किंवा त्यांना घेता येईल हे सुप्रीम कोर्टाचं जे मत आहे हे ओरल डिक्टा असल्यामुळं त्याची अंमलबजावणी करणं हे बाइंडिंग होत नाही. आणि दुसरा न्यायालयासमोरचा जो मुद्दा होता आणि तो म्हणजे क्रिमिलियर्स अनुसूचित जाती आणि जमातीला लागू करावे हा मुद्दा सुद्धा या लिटिगेशनचा भाग नव्हता. या खटल्यामध्ये कोणत्याही पक्षाची मागणी नव्हती किंवा सरकारी पक्षाची किंवा कोणत्याही पक्षानं अनुसूचित जाती आणि जमातीला क्रिमिलियर लागू करावे हा विषय कोर्टासमोर मांडलेला नव्हता. तरी सुद्धा कोर्टानं क्रिमिलियर त्यांना लागू करावं अशा पद्धतीचा भाषण करणे, निकालपत्रामध्ये वाच्य अशा पद्धतीची बाजू मांडणे न्यायमूर्तींनी हा सुद्धा ओरल डिक्टा आहे. आणि त्यामुळं हे सुद्धा इम्प्लिमेंट करणं अतिशय अवघड आहे. तेव्हा न्यायालयाने जरी अशा पद्धतीनं निर्णय दिला असला तर तो निर्णय इम्प्लिमेंट करणं हे अतिशय अवघड आहे. न्यायालयानं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण प्रबोधन हे भारतीय संविधान जेव्हा बनलं तेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये याची चर्चा होऊन लोकसभेला किती काळापर्यंत ते असावं हा ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. या माझ्या मागासवर्गीय बंधू भगिनींना आणि देशातील तमाम जनतेला माझी विनंती आहे की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की समानतेचं तत्त्व जे भारतीय संविधानामध्ये आहे ते व्हायलेट त्याला छेद देण्याचा प्रयत्न या निकालानं होतो. आणि म्हणून आपण सर्वांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. जय भीम, जय हिंद.